तिथले स्थानिक लोकप्रतिनिधींशी जोडत आहे, त्यांचा राजीनामा मागितला जातोय. मग आता सरकार त्या पद्धतीनं पावलं उचलत नाही. उलट वाल्मिक कराड ज्यांचं नाव खंडणी प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना मात्र VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप लोक करतात. तुम्ही बघा, लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मिक कराडपर्यंत जे गुन्हेगार आहेत, जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग, आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र, म्हणजे आमचं महाराष्ट्र पण UP बिहार गुजरात सारखं बनवतायत, ह्यांना पाठीशी घालतायत. आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे, ती मला म्हणाली, ताई मला खूप भीती वाटते, मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाही आहे सरकार. म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे सगळ्यांवरच एकंदरीत. आणि सरकार 100% पाठीशी घालत आहे. अहो, गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो. असं जर असेल आणि गुन्हेगारांना VIP ट्रीटमेंट देत असतील, पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल, चुकीचे स्टेटमेंट्स दिल्या, चुकीचे FIR फाईल करायला, डॉक्टरांवर PM रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे? धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे असं वाटतं. 100% झालाच पाहिजे. जर ते ह्या प्रकरणात, पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत. आणि काँग्रेसचं सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही, एकंदरीत जबाबदारी घेऊन, नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते, जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे. पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत नाही. मंत्रिमंडळ स्थापन होऊन अनेक दिवस झाले, मात्र पालकमंत्री अद्याप कुठल्या जिल्ह्याला? सोलापूरचं दुर्दैव, सोलापूरचं BJPचं नेतृत्व कदाचित अकार्यक्षम आहे असं म्हणायला हरकत नाही. कोणालाही मंत्रीपद मिळालं नाही. एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोलापूर जिल्ह्याला मिळाले. पण आता त्यांचे आमदार असून मंत्रीपद नाही, अजूनही पालकमंत्री. मागच्या वेळेस पण तुम्ही बघा, दर 5 महिन्याला पालकमंत्री सोलापूरचा बदल आहे. आज एवढी महत्त्वाची उजनीच्या आवर्तनाची मीटिंग आहे, पाण्याची मीटिंग आहे आमच्या सोलापुरात. दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक दिवसापासून थांबलंय. शेतकऱ्यांचे पीक त्या ठिकाणी जळत आहेत. अजूनही PM किसानचे हप्ते त्या ठिकाणी मिळाले नाही आहेत. टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल, सगळ्या प्रलंबित आहे. एक खासदार म्हणून नक्कीच मी तो प्रयत्न करते, पण मंत्रीपद या ठिकाणी किंवा पालकमंत्री नाही, म्हणून नेमकं लोकांनी जायचं कोणाकडे हा प्रश्न एकंदरीत होता आणि नुकसान सोलापूरकरांचा होता. लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मर्यादा लावलेल्या आहेत पैसे वाटपामध्ये. लाडकी बहीण हा एक जुमला होता इलेक्शनसाठी, तो त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी खेळला. आज लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हा दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे. इतर योजनेचे पैसे सगळे थांबवले गेले, आता नाही आहेत, रिकाम्या पडल्या सगळ्या तिजोऱ्या आणि ह्या योजनेकडे वळवले. आता एवढं तरी प्लॅनिंग केलं पाहिजे की ती लाडकी बहीण जी आधी होती त्या अजून आतुरतेने वाट बघतायत. एवढ्या लवकर त्यांना सावित्र बनवू नका अशी मी विनंती करते, सावत्र बनवू नका अशी मी विनंती करते. आणि व्यवस्थित नियोजन करून सगळ्या योजनांसाठी पैसे मिळाले पाहिजेत हा सरकारचा प्रयत्न असायला पाहिजे. पण ते कितपत जमेल त्यांना, कारण का पैसेच नाही आहेत आता महाराष्ट्राच्या तिजोरीत. ओके, त्यांना मात्र VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप लोक करतात. तुम्ही बघा, लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मिक कराडपर्यंत जे गुन्हेगार आहेत, जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग, आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र, म्हणजे आमचं महाराष्ट्र पण UP बिहार गुजरात सारखं बनवतायत, ह्यांना पाठीशी घालतायत. आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे, ती मला म्हणाली, ताई मला खूप भीती वाटते, मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाही आहे सरकार. म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे सगळ्यांवरच एकंदरीत. आणि सरकार 100% पाठीशी घालत आहे. अहो, गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो. असं जर असेल आणि गुन्हेगारांना VIP ट्रीटमेंट देत असतील, पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल, चुकीचे स्टेटमेंट्स दिल्या, चुकीचे FIR फाईल करायला, डॉक्टरांवर PM रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे? धनंजय मुंडेंचा